हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल पायशाळा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक पायथॉन डिजँगोचा मेजर प्रोजेक्ट. तर मी सुरुवातीला तुम्हाला तो डायरेक्ट प्रोजेक्टचा लाईव्ह डेमो देतो. त्यामध्ये सध्या मी हा प्रोजेक्ट आपला इन प्रोसेस म्हणजे प्रोग्रेस प्रोग्रेस स्टेटमध्ये आहे. इन प्रोसेस नाही, प्रोग्रेस स्टेटमध्ये आहे. तर चला तुम्हाला डायरेक्ट डेमो देतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईन की हा प्रोजेक्ट काय आहे. आत्तापर्यंत हा नियर अबाउट 50% कंप्लीट झालेला आहे. रन करतो. python manage.py देन रन सर्व्हर. ओके. तर आपलं सर्व्हर स्टार्ट झालेले प्रिव्हियस सेशन किल झालेले आहेत. लेट्स गो टू आवर लोकल होस्टला असल्यामुळे 127.0.0 तुम्हाला दिसत आहे. तर मी होस्टचा पेज येथे तुम्हाला लॉग इन करून दाखवतो आधी. हा झाला होस्ट लॉग इन. तर होस्ट क्विज क्रिएट करू शकतो आणि त्याच्या ज्या क्विज असतील त्या क्विज तो बघू शकतो, किंवा मग तुम्हाला जर क्विज स्टार्ट करायचे तर त्याला स्टार्ट सेशनवरती क्लिक करायचं आहे. हा झाला होस्ट साईड. आता क्विज म्हणल्यानंतर तुम्हाला कळेल की एक जण क्विज होस्ट करतो आणि बाकीचे त्याला जॉईन करतील, किंवा त्याला त्या क्विजला जॉईन करावं लागेल आणि त्याच्या क्विजसोबत तुम्हाला एक गेम टाईप आपण क्रिएट केलेलं आहे, क्विज बॉट. क्विज बॉट नाही, हा ॲक्च्युली एक क्विज गेम आहे. तर सुरुवातीला स्टार्ट सेशनवरती क्लिक करूया. व्ह्यू कीजवरती बघितलं तुम्हाला एक क्विज आहे, त्याचं नाव काय दिलेलं पायथॉन शाळा, आणि त्यामध्ये क्वेश्चन ॲड केलेले आहेत 1 ते 5. ओके. तर हे क्वेश्चन 1, त्याला क्वेश्चन 1 त्याचं क्वेश्चन 1 आहे. हे त्याचे 4 ऑप्शन आहेत आणि ज्याच्यासमोर टिक येते त्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि 4 आन्सरच्या नंतर ऑप्शन कंप्लीटेड येतं. जर आपण नवीन क्वेश्चन ॲड केला तर त्यामध्ये 4 ऑप्शन नसेल तर बाय डिफॉल्ट शेवटचा ऑप्शन तो ॲज अ ट्रू घेतो, जर युजरनी दिलं नाही तर. आणि 4 पेक्षा जास्त ऑप्शन घेत नाही. अजून यामध्ये आपण फीचर ॲड करू शकतो जसं पाहिजे तसं. तर हे झालं तुमचं क्विज. तर आता ही क्विज आहे, त्याला स्टार्ट करूया आपण. क्विज स्टार्ट केल्यानंतर हे येतं तुमचं होस्टचा पॅनल. तर ही URL इथं तुम्ही QR कोड देणार आहात. जे काही प्लेयर्स आहेत तर ते प्लेयर्स ह्याला जॉईन करतील ह्या लिंकवरून. तिथं तुम्हाला QR कोड असणार आहे. ॲक्च्युली हा URL दिले आपण इथं QR कोड डायरेक्टली मोबाईलमधून तुम्ही स्कॅन करून तिथं URL टॅप करायचं आणि तुम्हाला जॉईन. आता मी माझ्याकडं दुसरे ब्राउझरमध्ये सेम URL कॉपी करतो आणि ती ओपन करतो. ओके. तुम्ही इथं बघू शकता ही जी URL आहे यामध्ये सगळ्यात शेवटी जो गेम जॉईन PUC1V1, तर हा आपला सेशन कोड आहे. त्या सेशनला आपण जॉईन करतोय. ते प्लेयर जॉईन करताना त्याला कोणती टेस्ट आहे त्याचं नाव दिसतंय. तर प्लेयरला नाव टाकायला लागेल इथं. सपोज गणेशनी ही क्विज जॉईन केली. गणेशचा ईमेल ID टाकला, गणेशचा मोबाईल नंबर टाकला, जॉईन क्विजवरती बटन क्लिक केलं. तर बघा, वेटिंग फॉर होस्ट टू स्टार्ट द क्विज. तर हा झाला एक प्लेयर आणि त्याचं नाव इथं ॲड झालेलं आहे. आणि त्याचे आपल्याला जोपर्यंत प्लेयर जॉइन होत नाही तोपर्यंत आपण होस्टला दाखवलेलं आहे की होस्टला वेट करतोय प्लेयरसोबत. आता एक जरी आला तरी आपण क्विज जॉईन करू, त्याला स्टार्ट करू शकतो. सपोज आता मला मल्टीप्लेयर गेम आहे, तर आपल्याला एकापेक्षा जास्त प्लेयर जर ॲड करायचे असतील तर आपण इथे परत एक विंडो घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपण त्याला जॉईन करूया. ही तिची URL आहे ह्या क्विजची. ती पेस्ट केली, ती URLनी जॉईन करेल हा. त्याचं नाव सपोज आहे प्रमोद. प्रमोद आणि त्याचा नंबर आहे हा. याचं व्हॅलिडेशन अजून केलेलं नाही. ह्या पेजचं UI डिझाईनसुद्धा आपण अजून केलेलं नाही, ते आपण नंतर करणार आहोत. तर 2 प्लेयर जॉइन झाले, इथं लिस्ट देते 2 प्लेयर कनेक्टेड. ओके. तर नेक्स्ट बघा, स्टार्ट क्विज. स्टार्ट क्विजवरती क्लिक केल्यानंतर आपला क्विज स्टार्ट झालेली आहे आणि प्रत्येक प्लेयरला क्वेश्चन पण दिसतोय. टाईम लिमिट लावलेली आपण 20 सेकंदची. तर प्रत्येकाला आन्सर त्यामध्ये द्यायचं आहे. तर आपण पहिलेच आन्सर ए या प्लेयरनी सिलेक्ट केलं आहे, यांनी डी सिलेक्ट केलं आहे.
सबमिट करूया आणि सबमिट केल्यानंतर आन्सर लॉक फेजमध्ये जातं आणि वेटिंग फॉर रिझल्ट. तर बघा 20 सेकंद ऑटोमॅटिक म्हणजे रिमेनिंग टाईम संपल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला एक 1-2 सेकंदाचा पॉज भेटतो आणि त्यानंतर स्कोर दिसतो. तर इथं बघू शकता तुम्ही आन्सर आपलं रिव्हील झालेलं आहे. आन्सरचं स्टेट. तर पहिल्या क्वेश्चनचं आन्सर एक्सपेक्टेड होतं ए. तर ह्या प्लेयरनी गणेश नावाच्या प्लेयरनी ए बरोबर दिलं होतं म्हणून त्याला करेक्ट आलंय आणि 10+ आले. तर +10 पॉईंट झालेले आहेत त्याचे. इथंच टोटल स्कोर दिसतोय तुम्हाला. त्यानंतर हा जो प्लेयर आहे प्रमोद त्यांनी आन्सर रॉंग दिलेलं आहे. सी दिलं होतं त्यांनी, पण करेक्ट आन्सर ए आहे. त्यामुळे त्याचा टोटल स्कोर 0 दाखवतोय आणि त्याला +0 पॉइंट भेटलेले आणि वेटिंग फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ओके. आणि इथं पण आपण बघू शकतो किती प्लेयरनी काय रिस्पॉन्स दिला. सपोज नंबर ऑफ प्लेयर्स आपल्याकडे 2 आहेत. तर एक रिस्पॉन्स इथं एचा आला होता आणि बीसाठी 0 रिस्पॉन्स आहे, डीसाठी 0 रिस्पॉन्स. म्हणजे किती लोकांनी कोणत्या ऑप्शनला किती जणांनी प्रेफरन्स दिला होता, तो आपल्याला इथं रिस्पॉन्स भेटतो आन्सर स्टॅटिस्टिक्स. यामध्ये आपण जी खूप बेसिक लेव्हलचा दिसतोय. यामध्ये खूप फीचर ॲड करू शकतो आपण UI साइड. ते आपण पुढे चालून करणार आहोत. आणि इथे तुम्हाला किती प्लेयर आहेत, त्याचा काय स्कोर आहे तो पण दिसतो. आता नेक्स्ट क्वेश्चनवरती क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन इथे डिस्प्ले झाला आहे. दोन्ही प्लेयरला पण तो क्वेश्चन डिस्प्ले झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेकंडचा आन्सर सपोज यांनी बी दिलेले आणि हा जो प्रमोद आहे त्याने पण बी दिलेले आणि सबमिट केले. तर सबमिट केल्यानंतर बघा दिसतंय दोघांचे आन्सर लॉक झालेले आहेत. 0 सेकंद, 0 सेकंद, 0 सेकंड टाईम. हां, तर रिव्हील पण झालेले आन्सर दोघांचं बरोबर आलेलं आहे 2-2. तर क्वेश्चन सेकंडचा आन्सर बी सेकंड असल्यामुळे ते बरोबर आलेलं आहे. तर हे क्वेश्चन 2 हे आपण क्वेश्चन तसे घेतलेले क्वेश्चनचं नेमच तसं आहे त्यामुळं हे टेस्टिंग फेज असल्यामुळे तुम्हाला दिसते. तर दोघांना बघा 10-10 पॉईंट भेटले. तर गणेशचा ऑलरेडी 10 पॉईंट होते. त्यात 10 ॲड झाले, 20 झाले आणि प्रमोदचे 10 पॉईंट. टोटल त्याचे 10 पॉईंट दिसतायत. स्कोर इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय. ओके. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊया. तर ह्याला जे यूज केलेलं आहे आपण ते वेब सॉकेट यूज केलेलं आहे. तुम्हाला मी सर्व डिटेल थोड्या वेळात सांगतोच. फर्स्ट आपण क्विज कंप्लीट करूया. सपोज याने सी सिलेक्ट केलं आणि याने डी सिलेक्ट केलं आहे. दोघांचे आन्सर लॉक झालेले आहेत. फर्स्ट म्हणजे एकदाच सबमिट केल्यानंतर त्याला आन्सर चेंज करता येत नाहीत. त्यामुळं लॉक आन्सर स्टेट येते. बघा हे जर चुकलेलं आहे. करेक्ट आन्सर डी आहे क्वेश्चन 3चं आणि सी सिलेक्ट केलं होतं आणि याचं आन्सर रॉंग आहे आणि याचं बरोबर आहे. त्यामुळे याला 10 पॉईंट. तर दोघांचे 20-20 पॉईंट झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. होस्टच्या कंट्रोलमध्ये आपली क्विज आहे. क्वेश्चन केव्हा नेक्स्ट क्वेश्चन केव्हा घ्यायचा आणि प्लेयरच्या हँडमध्ये फक्त 20 सेकंद आहे. त्या 20 सेकंदमध्ये त्याला आन्सर द्यायचा आहे. तर बघा ह्याचं चुकलेलं आहे. याचा आन्सर आहे 4. 4चा एकच रिस्पॉन्स आला हा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तर याचा आन्सर सपोज यांनी ए दिलाय आणि यांनी डी दिले. 6 सेकंद, 5 सेकंद. टायमर थोडा मागं पुढं होतोय का 1 सेकंदाचा डिले होस्टच्या आणि प्लेयरच्या मधात दिसतोय. तो ऑब्व्हियसली येणार आहे बिकॉज ऑफ इंटरनेट. तर बघा याचा बरोबर आल्याचा स्कोर झालेला 40 आणि टोटल स्कोर आहे त्याचा 20. गणेशचा 20, प्रमोदचा 40. तर इथं पण बघू शकता तुम्ही स्कोर अपडेट झालेला. आता नेक्स्ट क्वेश्चन 5 क्वेश्चन झालेत. नेक्स्ट क्वेश्चन 5च क्वेश्चन होते त्यामध्ये. तर त्यामध्ये आपल्याला आता क्विज फिनिश झाली आणि इथं लाईव्हचं फिनिश आलेलं आहे. आन्सर स्टॅटिक्सचे शेवटचा आन्सरचं हे आपल्याला अजून मॉडिफाय करायचं आहे. 2 प्लेयर होते. क्विज फिनिश झाल्यानंतर बघा असं दिसतं. पहिला विनर हा आहे, सेकंड विनर हा आहे. तर आपण 3 विनर ठेवलेले आहेत. तर 2च माणसांनी जॉइन केलं 2 प्लेयरनी त्यामुळे 2चा रिझल्ट दाखवतोय. त्यानंतर हे आहे ऑप्शन
होस्टचे क्विज बोर्डला जायचं का लॉग आउट करायचं किंवा ही जी क्विज आहे त्याचा बॅकअप आपल्याला घ्यायचा आहे का? आणि प्लेयर साइडला जो प्लेयर विन झाला आहे त्याला असा मेसेज येतोय आणि जे प्लेयर विन नाही झाले त्यांना कोण विन झाले त्याचं नाव दिसतंय. तर असं आहे आणि विनर कोड ज्यावेळेस आपण काही रिवॉर्ड देणार आहोत. ही क्विज आपण पुढे चालून काही दिवसांनी मी याला होस्ट करणार आहे आणि होस्ट केल्यानंतर लाईव्ह क्विज आपल्या YouTube चॅनलवरती असणार आहे आणि जे काही पार्टिसिपंट जॉइन करतील स्टुडंट असो किंवा कोणी जॉब सीकर असतील तर त्यांना आपण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून मनीच्या स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपात रिवॉर्ड देणार आहोत. तर पहिले मी हा प्रोजेक्ट डेव्हलप करतोय. डेव्हलप फेजमधून त्याला आपल्याला टेस्ट करायचं आहे नंतर डिप्लॉय करायचं आहे. तर ही क्विज बॅकअप डाउनलोड पण करू शकतो आपण. आता हा डाउनलोड झालेला आहे आता करंटची क्विजचा. तर ते जेसन फॉर्मॅटमध्ये आहे आणि ते आपण सेव्ह करतोय जेसनमध्ये आणि त्याला आपण आपल्या व्ही-एस कोडमध्ये ओपन केलेलं आहे बघा. आत्ताचा जो क्विज कोड होता तो क्विज अंडरस्कोर त्या कोडने ती फाईल सेव्ह होणार आहे. तर ही क्विज होती. त्याचा होस्ट होता प्रमोद. हे स्टार्ट टाईम, एंड टाईम, टाईम लिमिट किती होतं, टोटल क्वेश्चन किती होते, त्यानंतर कंप्लीट झालं का? हो झालं. तर प्लेयर किती होते? ते प्लेयरची डिक्शनरी असणार आहे. 2 प्लेयर होते त्यामुळे 2 डिक्शनरी दिसताय तुम्हाला इथं. हा त्याचा आयडी होता, हा नेम होता, त्याचा डिटेल हे सगळे होते. विनर कोड काय होता? तो विनर कोड आपल्याला इथे दिसतोय. ओके. तर हा विनर त्यामुळे त्याला विनर कोड दिसतो आणि याला विनर कोड नाहीये म्हणजे तो विनर नाहीये. ठीक आहे. तर क्वेश्चन काय होते? ते क्वेश्चनची जेसनमध्ये डिक्शनरी आहे. आन्सर कोणी काय दिले ते प्लेयरचे आन्सर पण आपण बॅकअपमध्ये घेतलेलं आहे. जेणेकरून फ्युचरमध्ये जर कोणी म्हणलं की नाही माझा आन्सर बरोबर होतं, पण तुमचं सिलेक्शन चूक झालं, तर त्यासाठी आपल्याला हा बॅकअप घेतलेला आहे. त्यानंतर लीडर बोर्डमध्ये आपण कोणाचा स्कोर किती ते पण मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक स्कोरचा 2च प्लेयर असल्यामुळे दोघांचा स्कोर दिसतोय. त्यानंतर विनरचा एक सेक्शन घेतलेला आहे, की ज्याच्यामध्ये त्याचा स्कोर काय आहे, नाव काय आहे आणि त्याचा विनर कोड. जेणेकरून आपण व्हेरिफाय करू नंतर. तर असं आहे बघा. हे आपलं तर Djangoमध्ये आपण चॅनल नावाची कन्सेप्ट आहे किंवा वेब सॉकेट म्हणू शकता तुम्ही. तर एक होस्ट आणि प्लेयर या दोघांमध्ये आपण कनेक्शन करतो आणि त्या कनेक्शन केल्यानंतर त्यामध्ये आपण डिफरंट मेसेजेस पास करतो. ओके. तर हा आहे आपला प्रोजेक्ट. तर या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी अजून आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहेत. UI साइट 0 लेव्हलला आहे आपला अजून. यामध्ये आपल्याला खूप सारे चेंजेस ॲड करायचे आहेत. जसा प्रोजेक्ट पुढे जाईल तसे याचे तुम्हाला डेमो व्हिडिओ येईल आणि जर तुम्हाला याचा कोड कसा क्रिएट केला आहे, हे जर बघायचं असेल तर सिंपल वर्डमध्ये मी काही एक्सपर्ट नाही आहे, बट आय हॅव अ बेसिक नॉलेज ऑफ Django. तर युजिंग ChatGTP हा प्रोजेक्ट मी बनवतोय. तर तुम्हाला मी दाखवू शकतो. तर ChatGTPला मी क्वेश्चन विचारतो आणि त्याच्या बेसिसवरती आपण हा प्रोजेक्ट आपला करतोय. तर बघा आत्ता आपण ChatGTPला एक न्यू फीचर ॲड करायचं आपल्याला बल्कमध्ये हे ॲड करायचं आहे काय क्विजचं डिटेल. तर त्यासाठी हे टाकलेलं आहे मी प्रॉम्प्ट आणि त्या प्रॉम्प्ट बेसिसवरती त्याने मला सोल्युशन दिलेलं आहे. असंच मी ChatGTPचा यूज करून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तर प्रोजेक्ट बघा तुम्ही जर पाहिला तर याला जवळपास 15 दिवसापासून मी डेली 2-3 तास देतोय. तर हे वेगवेगळे त्याचे व्हर्जन म्हणू शकता. सुरुवातीला मी फेज इनिशियली पोस्ट आहेत, लॉग इन वगैरे ते सिंपल आहे. ते एका दिवसात झालेलं आहे 1-1.5 घंट्यात. त्यानंतर फेजेस चेक केले. फेजेस त्यानंतर स्कोर अपडेट होतोय का चेक केला. स्कोर अपडेट झाल्यानंतर मी अजॅक्स युजिंग अजॅक्स आपण आपले जे वेब पेज इथं लोड होत आहे, तर ते ऑटोमॅटिक लोड झाले पाहिजे त्यासाठी ते अजॅक्स लावलं. त्यानंतर वेब सॉकेटचा यूज केला. अजॅक्स काढून टाकलं. त्यानंतर वेब सॉकेट प्रॉपरली लाईव्ह वर्क झाल्यानंतर मी थोडा UI चेंज केला. त्यानंतर सेशन डिस्ट्रॉयसाठी आपण लॉजिक ॲड केले. त्यानंतर विनर कोडचा लॉजिक अप्लाय केलं. त्यानंतर क्विज सेशन बॅकअप आपण ॲड केले. तर असे वेगवेगळे व्हर्जन आपण एका-एका टप्प्याटप्प्यात
डेव्हलप करत गेलेलो आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही 14, 15, 17, 18, 19, 20 ह्या दिवशी आपण हे व्हर्जन क्रिएट केलेले आहेत. तर याच्यासाठी सुरुवातीला मी काय केलं बघा, तर एक प्रॉम्प्ट घेतला. म्हणजे ChatGPTलाच कन्सेप्ट सांगितली, की बाबा आपल्याला एक अशी क्विज रिअल टाईम क्विज प्लॅटफॉर्म तयार करायचा युजिंग Python Django. तर त्याने मला प्रॉम्प्ट दिला. त्या प्रॉम्प्टच्या बेसिसवरती आपण आपलं प्रोसेस स्टार्ट केलेली. तर वेगवेगळे तर हा लेटेस्टमध्ये मी जे चेंजेस सांगितले त्यासाठी हा प्रॉम्प्ट तयार केला आहे. त्याला आपलं फाईल स्ट्रक्चर दिलं, त्यानंतर क्विज मॉडेल काय आहे ते सांगितलं, करंट व्ह्यूजमध्ये काय आहे ते सांगितलं, यू-आर-एल्समध्ये काय आहे, यू-आर-एल्स पॅटर्न काय आहे ते सांगितलं. त्याच्या बेसिसवरती मला त्याने नेक्स्ट सोल्युशन दिलेलं आहे. तर ते मी आता अप्लाय करेल आणि आपलं क्विज ॲप आहे त्याला पुढे कंटिन्यू करेल. जर तुम्हाला हा प्रोजेक्ट माझ्यासोबत बनायला इच्छुक असाल, यामध्ये काही जर कॉन्ट्रिब्युशन करायचं तर तुम्ही पिंग करू शकता, डी-एम करू शकता आपल्या पायशाळा या Instagramवर. वी विल कनेक्ट. मी तुम्हाला याचं सोर्स कोड देईल किंवा तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्ट कमेंट आहे किंवा डी-एम करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग. तर तुम्ही तर थँक यू फॉर वॉचिंग. बट जसं आता मला वाटतंय की तुम्हाला थोडंफार दाखवावं की प्रोजेक्ट डायरेक्टरी कशी आहे. हे अकाउंट सेक्शन आहे, त्यानंतर कॉन्फिगरेशन आहे, सेटिंग. आपण डेव्हलपमेंट फेजमध्ये वर्क करतोय, तर प्रोडक्शन फेजला वर्क करतोय. त्याच्या बेसिसवर आपण सेटिंग्समध्ये चेंजेस केलेले. त्यानंतर हे ॲप आहेत बघा वेगवेगळे अकाउंट, डॅशबोर्ड, गेम, क्विज. तर सगळ्यात जास्त मला टाईम लागलेला आहे गेम नावाच्या ॲपसाठी. यामध्ये खूप सारे व्ह्यूज आहेत बघा. तुम्ही बघू शकता किती मोठी फाईल आहे. सेशन बॅकअप व्यू, डाउनलोड बॅकअप, ब्रॉडकास्ट, गेट रिअल टाईम, सबमिट आन्सर, क्रिएट सेशन, स्टार्ट क्विज, सेशन स्टेटस, सेशन डिटेल, जॉइन स्टेटस, प्लेयर वेट, असे सगळ्यात महत्त्वाचं होस्ट लाईव्ह, नेक्स्ट क्वेश्चन, क्विज एंड, त्यानंतर प्लेयर लाईव्ह. तर हे सगळे वेगवेगळे कोड आहेत बघा व्ह्यूजमध्ये. त्यानंतर युटिल्समध्ये आपण वेगवेगळ्या फाईल्स घेतलेल्या आहेत, वेगवेगळे फंक्शन घेतलेले आहेत. सर्व्हिसेसमध्ये पण आपण बॅकअपसाठीचा कोड याच्यात घेतलेला आहे. टायमर इंजिन आहे. त्यानंतर यू-आर-एल्स पॅटर्न आहेत वेगवेगळे. राउटिंग मॉडेल, हां, मॉडेल सगळ्यात महत्त्वाचं. तर हे मॉडेल म्हणजे डेटाबेस. तर कोणता टेबल क्रिएट करायचा आहे, कसा क्रिएट करायचा आहे. आपण db.SQLite यूज केलेलं आहे. यामध्ये आपण सर्व डेटा स्टोअर करतो. एवढे सारे टेबल्स आहेत. ओके. खूप डिटेलमध्ये जर प्रोजेक्ट बघायला गेलं तर आपल्याला टाईम खूप होईल. तर आता मी थांबवतो इथेच व्हिडिओ. तुमचे जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा आणि प्रोजेक्ट कसा वाटतोय ते पण सांगा. आतापर्यंत आपण खूप सारे मिनी प्रोजेक्ट केले, पण आता मेजर प्रोजेक्ट करतोय आणि हा एक खूप इंटरेस्टिंग आणि लर्निंगसाठी खूप इम्पॉर्टंट प्रोजेक्ट वाटतो मला. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून फॉर सच व्हिडिओ अँड सच प्रोजेक्ट आयडियाज. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.